अखेर प्रतीक्षा संपली। सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये, 3 गॅसचे 2500 रुपये आणि बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधन चवळणीचे 3000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। बघा, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, ज्या बहिणींचे अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असतील, त्याच बहिणींना 3 लाभांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 20 जिल्ह्यांमधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार 26 लाख बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत, कारण सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेले आहेत। या पडताळणीमध्ये काही बहिणी पात्रतेमध्ये बसत होत्या, त्यांचे अर्ज पात्र ठेवण्यात आलेले आहेत, परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नव्हत्या त्यांचे अर्ज या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। जर तुमचा अर्ज अपात्र झालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही लाडक्या बहिणींना माहिती नाही की त्यांचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे, तर हे कशा पद्धतीने तपासायचं आहे तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये सांगणार आहे। तुम्हाला 1 मिनिटामध्ये कळणार आहे की तुमचा अर्ज पात्र आहे की तुमचा अर्ज अपात्र आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही, परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्यावरती अन्याय होणार नाही। ज्या बहिणी रेशनधारक असतील, म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, त्यांच्यावरती अन्याय होणार नाही। ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांच्यावरती अन्याय होणार नाही। ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांच्यावरती अन्याय होणार नाही। ज्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील त्यांच्यावरती अन्याय होणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील, ज्या बहिणी शेतकरी नसतील, म्हणजे ज्या बहिणींची जमीन 5 एकरपेक्षा जास्त नसेल, अशा बहिणींवरती अन्याय सुद्धा होणार नाही। ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल, सरकारी कारखान्यांमध्ये खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसेल, अशा बहिणीवरती अन्याय होणार नाही, कारण या सर्व बहिणी पात्रतेमध्ये बसत आहेत। त्यामुळे या पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये, म्हणजे लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना अजून जून हप्ता मिळालेला नव्हता त्यांच्या खात्यामध्ये जून आणि जुलै हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु ज्यांना जून महिन्याचा 12 हप्ता मिळालेला असेल त्यांना फक्त जुलै महिन्याचा 13 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीला रक्षाबंधनची 3000 रुपयांची ओवाळणी देण्यात येणार आहे। बघा, गेल्या वर्षी रक्षाबंधनला प्रत्येक लाडक्या बहिणीला 3000 रुपयांची ओवाळणी देण्यात आलेली होती, त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा 3000 रुपयांची ओवाळणी देण्यात येणार आहे। त्यासोबत 3 गॅसचे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आतापर्यंत कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा झालेले नव्हते, त्यामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पूर्ण वर्षाचे 2500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे विस्तार करणं शक्य होत नसतं। त्यामुळे महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। सर्व बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। परंतु आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींनी 3 कामे केलेली असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील, ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणी नियमांचं पालन करत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। तर आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि प्रमुख 12 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजे आज 20 जिल्ह्यांमध्ये आणि 12 बँकांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे का, तुमचं बँक खातं या 12 बँकांपैकी आहे का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचा जिल्हा आणि तुमचं बँक खातं या प्रमुख बँकांपैकी आणि या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा
संपून जाणार आहे। बघा, आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, एकंदरीत विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना सरसकट सर्व लाडक्या बहिणींना या तिन्ही लाभांचे पैसे मिळणार नाहीत। ज्या बहिणी या 5 नियमांमध्ये बसत असेल त्यांनाच हे पैसे विस्तांतर होणार आहे। तर ते 5 नियम पुढील प्रमाणे आहेत। तुम्ही सुद्धा 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे हे तुम्हाला कशा पद्धतीने कळणार आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींना माहिती नाही की त्यांचा अर्ज पडताळणीनंतर पात्र ठरलेला आहे की अपात्र ठरलेला आहे। तर त्या पात्रतेची आणि अपात्रतेची यादी जाहीर सुद्धा झालेली आहे। जर तुमचं नाव पात्रतेच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुम्ही बिनधास्त राहू शकता। परंतु ज्यांचं नाव अपात्रतेच्या यादीमध्ये आलेलं असेल त्यांच्यासाठी काळजी करणारा विषय सुद्धा ठरणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या 1 महिना म्हणजेच अख्खा जून महिना आणि जुलै महिना सुद्धा सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होती। म्हणजे 2 महिने सर्व लाडक्या बहिणींची कसून चौकशी केलेली आहे, कसून पडताळणी सुद्धा केलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघणार आहोत। परंतु राज्य सरकारने दिलेल्या अहवालानुसार 26 लाख बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा, या 26 लाख बहिणींमध्ये काही पुरुषांनी अर्ज केलेले होते, काही सरकारी कर्मचारी असणाऱ्या लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले होते, काही पेन्शनधारक बहिणींनी अर्ज केलेले होते, काही महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच्या महिला होत्या त्यांनी सुद्धा योजनेचा अर्ज केलेला आहे। अशा प्रकारे 26 लाख बहिणी पात्रतेमधून आता अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा, या 26 लाखांमध्ये भरपूर पुरुष होते, तर या पुरुषांनी सुद्धा पूर्ण 1 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्यांनी सुद्धा 12 महिन्यांचे 18,000 रुपये घेतलेले आहेत। तर अशा पुरुषांवरती राज्य सरकारकडून म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार आहे। बघा, जर तुम्ही खरोखर पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेचे हप्ते घ्यायचे आहेत, अन्यथा राज्य सरकारच्या निदर्शनास आल्यावरती तुमच्यावरती कारवाई होईल। तुम्ही घेतलेले सर्व पैसे वसूल सुद्धा केले जाणार आहेत, कारण ही लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे। बघा, हा लाभ खऱ्या गरीब महिलांसाठी चालू केलेला आहे, त्यामुळे त्यांनीच योजनेचा लाभ घ्यायचा आहे। परंतु ज्या बहिणी श्रीमंत असतील अशा बहिणींनी आपले अर्ज अंगणवाडी सेविकांकडे सरेंडर सुद्धा करायचे आहे, अन्यथा तुमच्याकडून घेतलेले सर्व पैसे सुद्धा वसूल केले जाणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा लाडक्या बहिणींनो, मेन मुद्दा म्हणजे आज 20 जिल्ह्यांमध्ये 12 बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत। ते जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवतो। परंतु ज्या पात्रता आहेत, बघा लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती त्यावेळेसच या 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या, त्याच पात्रता या 2025 मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहेत का, तुम्ही सुद्धा एकदा याच्यावरून नजर टाकायची आहे। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल तर त्यांना 25 मध्ये लाभ घेता येईल। ज्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्या बहिणींना लाभ घेता येईल। ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील त्यांना याचा लाभ घेता येणार आहे। त्यासोबतच ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या बहिणींना सुद्धा लाभ घेता येणार आहे। त्यासोबत ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील अशाच बहिणींना याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण पात्रता बघितली, 3 कामे लगेच सांगतो। बघा, पहिलं काम आधार कार्ड अपडेट, दुसरं काम आधार कार्ड बँकेला लिंक, तिसरं काम बँक खात्याची KYC करा। बघा, आता आपण पात्रता बघितलेली आहेत आणि 3 कामे सुद्धा बघितलेली। परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही। बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर मोठमोठ्या बँक आहेत, याच्यामध्ये सरकारी बँक, सहकारी बँक, खाजगी बँक, वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आहेत। तर या सर्व बँकांमध्ये पैसे येणार आहेत की नाही याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, आज अदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार काही बँकेचं बँक खातं या लाडकी बहीण योजनेसाठी चालणार नाही। त्यामुळे जर तुमचं बँक खातं या बँक खात्यांपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते बँक खातं सुद्धा ट्रान्सफर करायचं आहे, अन्यथा तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा
पडणार आहेत। आता आपण कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतात। तर बघा लाडक्या बहिणींनो, पहिली बँक पोस्ट बँक। पोस्ट बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्ही बिंदास राहायचं आहे, कारण पोस्ट बँक हे सरकारची बँक आहे, त्यामुळे या बँकेमध्ये 100% पैसे येणार आहेत। त्यानंतर दुसऱ्या नंबरची बँक म्हणजे SBI बँक। बघा या SBI बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, कारण SBI बँक सुद्धा सरकारची सर्वात मोठी बँक आहे। त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कॅनरा बँक असेल, ICICI बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, बघा या प्रमुख बँकेमध्ये पैसे येणार आहेत। परंतु ज्यांचं बँक खातं या बँकेपैकी नसेल त्यांना पैसे मिळणार आहेत की नाही याची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटच्या 1 मिनिटामध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, पुणे जिल्हा, मुंबई जिल्हा म्हणजेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर असेल, रायगड असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग, परभणी, बीड, जालना असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, यासोबतच लाडक्या बहिणींनो धाराशिव जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर, अकोला असेल, लातूर असेल, नांदेड असेल। बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,50,00,000 बहिणी या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरलेले आहेत। बघा या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तार होणार आहेत, म्हणजे ज्यांना जून हप्ता मिळालेला नसेल त्यांना जून आणि जुलै हप्ता एकत्र मिळेल, परंतु ज्या लाडक्या बहिणींना अगोदर जून महिन्याचा हप्ता मिळालेला असेल त्यांना फक्त जुलै महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने रक्षाबंधनचा मुहूर्त सुद्धा ठरवलेला आहे, म्हणजे त्या निमित्तानं लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची ओवाळणी सुद्धा मिळून जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो 9 ऑगस्ट पर्यंत राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ थोडाफार मोठा झालेला आहे, परंतु तुमच्या फायद्याची माहिती होते। ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असेल त्यांचा वर्षभर म्हणजेच पुढील 4 वर्ष कधीच लाभ सुद्धा बंद होणार नाही, कारण आपला व्हिडिओ थोडासा मोठा असतो, परंतु याच्यामध्ये सत्य माहिती आणि सर्व माहिती सर्वांना कळेल अशा पद्धतीने समजून सुद्धा सांगितलेलं असतं। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे।